पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आज रात्री 8 वाजता संबोधित करणार। ऑपरेशन सिंदूर बद्दल मोदी काय बोलणार? मोदींच्या भाषणाकडे साऱ्या देशाचं लक्ष। आमचा लढा दहशतवाद्यांशी होता, पाकिस्तानी लष्कराशी नाही। मात्र पाकिस्तानी लष्करानं दहशतवाद्यांना साथ दिली। तीनही सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानची पोलखोल। पाकिस्तानकडून हल्ला होणार हे आधीच माहिती असल्यानं तयारी केलेली होती। तिन्ही सैन्य दलांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीमला टक्कर देणं पाकिस्तानसाठी अशक्य असल्याचंही केलं स्पष्ट। लष्करी कारवाई तुर्तास थांबली असली तरी सिंधू जलकरार अजूनही स्थगितच। पाकिस्तानशी राजनैतिक संबंधांबाबतही आक्रमक पवित्रा कायम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर। मुंबईत सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमामध्ये या दिग्गज नेत्यांची उपस्थिती। एसटी महामंडळात लवकरच मेगा भरती होणार। एसटी महामंडळ 25,000 बसेस विकत घेणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय। 10वी बोर्डाचा उद्या निकाल। अधिकृत वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता। यंदा मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी दाखल होणार, तर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून धडकणार। हवामान विभागानं वर्तवला अंदाज। विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटला रामराम। टेस्ट क्रिकेटमधनं विराट कोहलीची निवृत्तीची घोषणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।